सारिका, पुढच्या 1 मिनिटात मला हॉस्पिटलमधला सगळा स्टाफ माझ्या समोर हवाय. कम ऑन, क्विक. May I come in, ma'am? या, कम इन. प्लीज कम इन फास्ट, क्विक. मॅम ऍक्च्युली बाकीचा स्टाफ. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. जे इथे हजर आहेत त्यांना मी सांगते, उरलेल्यांना तू सगळ्यांना सांगून. तुम्हा सगळ्यांना मी इथे बोलावलं एवढ्याचसाठी. बी प्रिपेअर्ड, बी रेडी. उद्यापासून मी आपला सगळा स्टाफ 2 भागांमध्ये विभागणार आहे. सुदैवाने मोनिका सोडून इथे कोणाचीही आता डिलिव्हरी नाहीये, त्यामुळे अर्धा स्टाफ मी मोनिकासाठी तैनात करणार आहे. ओके मॅडम. हां, डॉक्टर विकास. येस मॅम. तू इथे माझ्यासोबतच राहशील, कारण तुला सगळा पुढचा ग्राफ माहित आहे. प्रत्येक मिनिटाला मला त्याचा फॉलोअप हवाय. कुठल्याही प्रकारची चूक, कसलीही दिरंगाई चालणार नाही, कारण हा मोनिका मॅडमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. सारिका, तुम्ही कामाला लागा. तुम्ही सगळे जाऊ शकता. डॉक्टर विकास, यू फॉलो मी. कम ऑन. विक्रांत, तू इथेस? हां, त्या जागरण झालं म्हणून डोळा लागला. बरं, ठीक आहे. मी काय सांगते ते नीट ऐका. आजचा दिवस खूप क्रिटिकल आहे, कारण आजचा 3रा दिवस आहे. फ्रँकली स्पीकिंग, आज रात्रीपर्यंत जर तिला शुद्ध आली नाही तर काही खरं नाही. आज आपली परीक्षा आहे आणि आपल्या प्रयत्नांचा शेवटचा दिवस. जे काही होईल त्या सगळ्यासाठी आपल्या मनाची तयारी असायला हवी, म्हणून बोलते. काहीही होऊ शकतं. म्हणजे काहीही म्हणजे काहीही, एनिथिंग. त्या बी स्पेसिफिक. तुला काय म्हणायचंय? काही म्हणजे समजा ती जगू नाही शकली तर? तू असं कसं बोलू शकतेस? कारण मी मनाची पूर्ण तयारी करून बोलते. रिलॅक्स विक्रांत, एवढं काही नाहीये. जस्ट भोवळ आली तिला, बट शी विल बी ऑल राईट. ओके. अगं अलका, किती रडशील? तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना? काळजी करू नकोस, मोनिकाला काहीही होणार नाही. फक्त मला बरं वाटावं म्हणून तुम्ही असं म्हणताय, हो ना? नाही का? काय झालं? बाळ येणार नाहीये का घरी? येणार आहे. आणि मोनिका वहिनी, तिला सांग की वागवू नको. आम्ही नाही खेळणार तिच्या रूम मध्ये. चला, मी सांगतो तुम्हाला कधी येणार आहे ते. गीता, मी आलोय ना सोडून येतो.
मानसी काय झालंय? अशी हार मानून नाही चालणार. डोंट गिव्ह अप मानसी, प्लीज. हे बघ, तू हे असं नाही वागू शकत. नाही वागू शकत तू असं. मोनिकाचं टेन्शन मी एकटा नाही सहन करू शकत. मला तू हवी आहेस. मला तू हवी आहेस ते शेअर करायला. मानसी प्लीज जागी हो. मानसी प्लीज. Are you all right? Are you okay? सावकाश. आरामात जरा. सावकाश. तुला नक्की बरं वाटतंय ना मानसी? हो, सॉरी. मानसी, आधीच परिस्थिती टेन्स आहे, त्यात मी चक्कर येऊन पडले. काय अवस्था झाली असेल सगळ्यांची, आणि तुझी. मानसी, 2 मिनिटांसाठी खरंच माझा ठोका चुकला होता. अग बिल्लू, नाही 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 असं रडायचं. नाही नाही ग, नाही ग, नाही 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 काही होणार. सर, काही झालं तरी बाळ रडायचं थांबतच नाहीये. मला वाटतं त्याला आईची आठवण येत असावी. सर, मला काय करू काहीच कळत नाहीये. नाही ग, नको रड, नको. नाही. इकडे दे. सावकाश. काय झालं बाळाला? काय झालं? भूक लागली? खेळायचं? चला आपण खेळू. काय खेळायचं? काय खेळायचं? माझ्याकडे दे. हो, काय झालं? काय झालं बाळाला? आलेले नाही रडायचं. काय झालं रडायला? काहीच नाही झालं. काहीच नाही झालं. आई आता बरी होणार, मग कशाला रडायचं? हाश हाश हाश. शान माझं बाळ ते. असं सहसा होत नाही. म्हणजे जेव्हा बाळाला आईची आठवण येते तेव्हा त्याला आईच हवी असते. मानसी, तू बाळासोबत इथेच थांब. मी मोनिकाला पाहून येतो. निर्मला आत्ता एकटीच आहे तिथे. आलोच. झालं ना आता शांत? काय झालं होतं तुला? काय झालं होतं? हे काय, तू एकटीच निघालीस? हो, गीता कुठे? ती घरातच थांबतीये, पण मला जायला हवं. बरं चल, मी येतो. अहो, पण दुकान? कारण काय, बबन आहे, मधू काका आहे. चल तू. येऊ मी? तेवढं आजी आजोबांकडे. हा, मी आहे, काळजी करू नकोस. ए, पोचल्यावर फोन करत राहा मध्ये मध्ये. हा, हो. हो गॉड, सकाळपासून ECG स्टेबल होता. काय होतंय? आत्या? डॉक्टर रावराणे आलेत का रे? नाही अजून. ECG सारखा अनस्टेबल होतोय. सारखी फ्रिक्वेन्सी बदलते. आत्या, पण 36 तास संपत आलेत. मोनिका शुद्धीवर यायला हवी होती. आपण काहीतरी करायला पाहिजे. कूल डाऊन. मला थोडं विचार तर करू देत ना.
विक्रांत, अलका काकी आणि विजय काका आले. यानं काय घाई आहे? तू प्लीज बाहेर जा आणि त्यांना सांग कुणीही आत येता कामा नये. हो. हॅलो. हॅलो आजी, मी मानसी बोलतीये. बोल मनू, कशी आहे ग तिची तब्येत? बरी आहे ना? कोणाचा फोन ग? मनूचा फोन आहे. मनू, काय झालं? बोल ना काहीतरी. काय म्हणते ती? काय नाही आजी, अजूनही वेळ गेलेली नाहीये. प्रार्थना कर. काय म्हणाली ग? खूप काळजीत आहे ती. प्रार्थना कर म्हणाली. काय झालं? काय रे? काय झालं विक्रांत? अरे बोल ना काहीतरी. बरी आहे ना मोनिका? आई, बाबा मन घट्ट करा, आतून काहीही न्यूज येऊ शकते. म्हणजे मोनिका? अलका, आपलं काय ठरलंय? नाही. पण तिला काय झालंय आम्हाला कळू दे ना. नाही म्हणजे आम्हाला नसेल कळत तुमची डॉक्टरी भाषा, पण माझ्या सुनेला काय झालंय मला कळायला हवं ना. काय सांगू आई, 36 तास संपत आले, ती अजूनही कोमातून बाहेर आली नाहीये. ती काहीच रिस्पॉन्स देत नाहीये. आमचे सगळे प्रयत्न करून झालेत आई, काय सांगू तुला. बाबा, आजवर मी एकही अनसक्सेसफुल डिलिव्हरी केली नाही, आणि नेमकी आपल्याच घरात व्हावी आजच. का? मोनिकाने बाळ बघितलं? नाही. काय म्हणून घेऊन जाऊ तिला? बाळाची आई आहे मोनिका. तरी काहीच रिस्पॉन्स देऊ शकणार नाहीये ती. काय अवस्था होईल बाळाची? तूच सांग, कसं घेऊन जाऊ बाळाला तिच्याकडे? बाळाला मोनिकाकडे घेऊन जा. अलका, काय बोलतेस तू? तो काय म्हणाला ऐकलंस ना? मी सांगते म्हणून माझं ऐका. आई, तू झालेत ना सगळे प्रयत्न करून? काही उरलं नाही असं म्हणतोयस ना? मग एकदा माझं ऐक. विक्रांत, ती काय म्हणते ते ऐक बाबा. काय काय गोष्टींपुढे ना लॉजिक चालत नाही. हे पहा, तुम्ही मला वेडी म्हणा, काही म्हणा, पण एकदा माझं ऐका. घेऊन जा हिला मोनिकाकडे घेऊन जा. विक्रांती म्हणते तसं कर.
व्हॉट? मला कळत नाहीये हे काय चाललंय. आत्या, ती अलकात काही सांगते आणि तसं तू वागतोस. आत्या, हाच एक उपाय असं नाही म्हणणं त्यांचं, पण आपण इतके सारे उपाय करतोय तर हा एक उपाय करून बघायला काय हरकत आहे. आय डोंट बिलीव्ह दिस. पण काय म्हणजे व्हॉट इज द लॉजिक बिहाइंड इट? काही लॉजिक आहे का? आत्या, लॉजिक नाहीये, पण असं केल्याने बाळालाही काही त्रास नाहीये आणि मोनिकालाही नाहीये, सो ठीक आहे ना. मला पटत नाहीये ते. पण का? कारण माझ्या अभ्यासात आणि माझ्या अनुभवात या दोन्ही गोष्टी बसत नाहीये. ठीक आहे, म्हणजे माझं काहीच ऑब्जेक्शन नाहीये. यू डू व्हॉट यू वॉन्ट. मोनिका, मोनिका, ताई, ताई बघ ना. नाही नाही नाही, रडायचं नाही. शांत हो बाळा, शांत हो. ताई उठ ना ग प्लीज. ताई प्लीज. ताई, मोनिका, मोनिका शुद्धीवर आली आहे. आई, आत्या, बाबा, आय जस्ट सिम्पली कांट बिलीव्ह दिस. ए तुला बोलायचं नाही. बघ आई उठली. बघ बघ बघ. शांत. बाळाची हाक आईलाच नाही, देवाला सुद्धा ऐकावी लागते.